शक्यतो गोपीनाथ मुंडेंचा वारसदार कोण याच्यावरनं प्रचंड वाद होत आहे. आता पाशा पटेल असं म्हणतात की धनुभाऊ आणि पंकजाताई दोघेही खरे वारसदार आहेत, डुप्लिकेट कोणी नाही आहे. मी तुम्हा सगळ्या पत्रकार बंधूचे आभार यासाठी मानतो की मी आता कुठल्याही पक्षाचा अधिकृत प्रवक्ता नाही आहे, पण तुम्ही माझ्यासाठी इथं थांबलात, पहिल्यांदा तुमचे आभार. काय म्हणले, कोण पाशा पटेल? अरे कोण तो उपट सुंब आहे, त्याचा काय संबंध? पाशा पटेल इतका मतलबी संधी साधू नेताच तुम्हाला महाराष्ट्रात सापडणार नाही. गोपीनाथरावचं आज पहिल्यांदा सांगतो, गोपीनाथरावचं निधन झालं, त्यांचं पार्थिव परळीत यायचं होतं, अंतिम संस्कार काय करावे त्यावेळेस धनंजयनं करावे म्हणणारा हा पाशा पटेल मी आज सांगतो तुम्हाला. त्याने माझ्यासमोर येऊन बोलावं. त्याला लक्षात आले की आता गोपीनाथराव राहिले नाहीत. धनुभाऊ पाशा पटेलला माहीत नाही काय धनंजय मुंडेने गोपीनाथरावविषयी काय उद्गार काढलेत, आपल्या बहिणीविषयी काय उद्गार काढले, तो कसा काय वारस होऊ शकतो? आणि पाशा पटेल कोण ठरवणार आहे? पाशा पटेललाच त्याचे पोरं त्याचं वारस ठरू देतात का ते बघ म्हणा, आम्हाला नको सांगू तू. गोपीनाथराव मुंडेचा वारसा फक्त आणि फक्त पंकजा, दुसरं कोणीच नाही. आणि दुसऱ्या कोणाला ठरवण्याचा अधिकारच नाही. ठरवण्याचा अधिकार असेल तर फक्त गोपीनाथरावावर प्रेम करणारा त्यांचा समाज आणि ओबीसी वर्ग हेच ठरवू शकतात, आणि त्यांनी ठरवलं आहे. तर निवडणूक आयोगावरती महाविकास आघाडी असेल किंवा मनसे असेल सातत्यानं प्रश्न उपस्थित करतायत, वोट चोरी असेल या सगळ्या मुद्द्यांवरती, डुप्लिकेट याद्यांवरती. आज भाजप देखील त्या रांगेत उतरली. आशिष शेलारांनी यादीच दाखवली वेगवेगळ्या मतदारसंघातल्या, आणि त्यांनी सांगितले मुस्लिमांची दुबार मतं घेऊन जे आहेत ते निवडणूक आयोग काम करतात. मुळात असं आहे की दुबार मतं ही काढली पाहिजे. जसं दरवेळेस मतदार यादीत नवीन मतदार नोंदवले जातात, तसे काही मृत झालेले असतात, त्यांना बाजूला काढलं पाहिजे. मतदार यादी ही पारदर्शक झाली पाहिजे. हे कोण अमान्य करेल? कोणीच करणार नाही. पण ती पारदर्शक करण्यासाठी निवडणूक आयोगाला जी यंत्रणा पुरवायची असते तीच नाही आहे ना. अहो 95 कोटी मतदार आहेत तुमचे, असं थोडा बहुत गोळा ना. हा, या दुबार लोकांनी जर 2 वेळा मतदान केलं हे आढळून आलं तर हे मात्र थोडा गंभीर बाब आहे. पण त्याच्यावर कोणी बोलत नाही. काय झालं की आता महाविकास आघाडीला एक चेहरा मिळाला, कारण महाविकास आघाडीत एक नेता काय बोलतो हे जनतेला कळत नाही, दुसरा नेता काय बोलतो त्याचं त्यालाच कळत नाही. आता राज ठाकरेच्या रूपाने त्यांना एक नवीन फायर ब्रँड नेता मिळाला आहे, आता त्याचा ते उपयोग करून घेत आहेत. कालपर्यंत भाजप सरकार निवडणूक आयोगाची एक बाजू मांडण्यासारखा प्रयत्न करतो, डिफेन्सिव्ह. ते मलाही कधी कळालं नाही की भाजप का निवडणूक आयोगाचे बाण आपल्या अंगावर घेतो. कदाचित कुठंतरी अपराधाची भावना असेल म्हणून देत असते. आज मात्र स्वतःच निवडणूक आयोगाची बोलायला सुरू केलं. उशिरा लक्षात आलं त्यांच्या. भाजपमध्ये काय झालं की आता पगारी प्रवक्ते झाले ना, पहिल्यांदाच आशिष शेलार आले. पगारी प्रवक्ते काय बोलतात ते असंच बोलणार, दुसरं काय. तुमचे सहकारीत माफ करा आहेत त्याच्यामुळे एक पगारी प्रवक्ता त्या फलटणच्या केसमध्ये काय बोलला होता हे संतापजनकच गोष्ट आहे. संवेदनाच नाही ना त्याला, कसली संवेदना असते? आम्ही एखादा विषय मांडतो, तो कार्यकर्ताचा प्रवक्ता असेल त्याला संवेदना असते, त्यांना काहीच नसतं. फलटणचे जे विषय काढले आपण घेऊन डॉक्टरांची जी आत्महत्या झाली त्यानंतर आता सुषमा अंधारे आज तिथं आंदोलन करतायत, आपल्या सगळ्याच प्रकरणाकडे कशा पद्धतीने वाटतं काय नाही? पहिली गोष्ट अशी आहे की ती बिचारी मुलगी बीड जिल्ह्यातली, त्याच्यामुळं आमचं एक भावनात्मक नातं. तिनं आत्महत्या केली, पण महिला आयोगाच्या अध्यक्षा अजून कशा पदावर आहेत मला हेच कळालं नाही. त्या बाईनं तिचं चारित्र्य हरण केलं. एखाद्या मेलेल्या स्त्रीचं, सुशिक्षित स्त्रीचं अशा पद्धतीनं रुपाली चाकणकरनं चारित्र्य हनन करावं आणि अजित पवार का गप्प बसतायत? कसं काय मुख्यमंत्री रणजित निंबाळकरला क्लीन चिट देऊ शकतात? तुम्ही आत्ता SIT स्थापन करताय, SITच्या चौकशीत तिथे निर्दोष असले तर हरकत नाही ना. पण कित्येक गरीब लोकांवर शेकडो बोगस केस घालणारा हाच माणूस आहे ना. मग हा कसं काय तुम्ही त्याला क्लीन चिट देऊ शकता? अशा पद्धतीची माणसं जर तुमच्या भोवती गोळा होतील तर पक्ष बदनामच होणार, दुसरं काय होणार आहे?
आपण आता सोलापूरमध्ये आहात, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे त्यांनी देखील असं विधान केलं की त्या मुलीची जर चॅटिंग बघितली त्या मुलांसोबत, 2 मुलांसोबत, तर अनेक गोष्टी बाहेर येऊ शकतात. मला त्या बहिणीचा आधार आहे, त्यामुळे मी ते चॅटिंग सांगू शकत नाही असं ते म्हणाले. एक प्रकारे रुपाली चाकणकर असतील, जयकुमार गोरे असतील किंवा अन्य काही लोक असतील, हे सरळ त्या महिलेच्या चारित्र्याविषयी बोलताना दिसतात. अहो आता जयकुमार गोरेचं लोकांनी काय काय नाही दाखवलं. ज्या महिलेला ह्यांनी 1 कोटी रुपये देताना ट्रॅप केलं, ईडीनं विचारलं की 1 कोटी रुपये कुठून आले ते, ती बिचारी महिला ट्रॅप झाली. यांच्या दृष्टीनं स्त्री जर एक फक्त उपभोगाची वस्तू असेल तर त्यांच्या तोंडून हे उद्गार येणारच ना. अडचण कशी झाली हे कुणीही मूळ भाजपचे नाही आहेत. त्याच्यामुळे बाहेरून आले त्यांच्यावरती त्यांचे रोग घेऊनच आलेले. असं कसा एक कॅबिनेट मंत्री बोलू शकतो? समजा असतील, काय म्हणणं आहे तुमचं, त्या मुलीचे काही चॅटिंग असतील म्हणून तिला आत्महत्या करायला लावायची का खून अजून ठरलं नाही? अहो वेश्येला सुद्धा सन्मान असतो, ती कोणत्या तरी मजबुरीतून धंदा करत असते, म्हणून तुम्ही असं मानणार का की वेश्येला काही सन्मान नाही? हे कुठली भाषा आहे? आजकालचा राजकारणी 4 पुस्तकं वाचत नाही, वर्तमानपत्र सुद्धा वाचत असतील नाही, त्याच्यामुळे त्यांच्याकडून हीच अपेक्षा, दुसरं काहीच येऊ शकत नाही. किती दिवस झाले नुसतं अजित पवार पीडितांच्या कुटुंबाला फोनवर बोलले, काय चाकणकर वहिला घरी पाठवलं नाही? असं कोणत्या रूपात अडकले अजित पवार? घरी पाठवायला पाहिजे. प्रत्येक जण त्या म्हणजे ती जी बिचारी गेली जीवानीशी, तिच्यावर सगळेजण राजकारण करू लागले. दुसरं काय करायले? तिला न्याय देण्याच्या दिवशी कुणीच बोलत नाही. तिकडे महादेव मुंडेच्या घरी जे आहेत ते सुप्रिया सुळेंनी आज भेट दिलेलं आहे. चांगली गोष्ट आहे. अख्ख्या बीड जिल्ह्यात नाही, अख्ख्या महाराष्ट्रात गुंड पोसणारा पक्ष कोण होता? आता हे वेगळे झालेत म्हणून काय झालं? मग ते गुंड आहेत बरं, काही इकडं झाली काही तिकडं झाली, हेच होते ना. अख्ख्या बीड जिल्ह्याचं राजकारण कोणी नासवलं? बीड जिल्ह्यात महाराष्ट्राचं कोणी नासवलं? यांनीच नासवलं. आता साळसूदपणे तुम्ही भेटायला चालला, त्यामुळे म्हणलं नाही की याच्यात कुणीही आता मागे राहिलेलं नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.